मे महिन्याचे शेवटचे दिवस. उन्ह. मी नाही तर तू, तुम्ही, आम्ही आणि बरंच काही बोलत होतं. सकाळी चहा न्यारीनंतर कड्याकडे पाटाच्या वाटेनं भटकून यायचा. उगाचाच एक रँडम प्लॅन बनला. मग काय, निघालो उनगायला. वाडीतला पाट पक्का करण्यासाठी बंद केला होता. काम किती झालंय ते बघायला आम्ही निघालो. कड्यावरून पाटाच्या त्या दुर्गम रस्त्यानं जिथे काम चालू होतं तिथपर्यंत पोचलो. अर्ध काम झालेलं, अर्ध बाकी. थोडं पाणी वाहतं केलं आणि मग अचानक डोक्यात विचार आला, इतकं वर आलोच आहोत तर अजून वर जाऊया. आणि तिथून सुरू झाली भटकंती, जी पुढे जाऊन भरकटंती झाली. दोन कडे आपल्याला. ना प्लॅन ना दिशा. जसं सुचेल तसं शूट करत गेलो, बोलत गेलो. पण त्या काळ्या दगडात, वाहत्या पाण्यात, झऱ्यात, घडीत हरवत फिरण्यात जी मजा होती ना, ती वेगळीच. आकाश आम्ही इथून अशा उड्या मारून इथपर्यंत आलो आणि आता इथे आम्ही चौथ्या कड्यासाठी चाललो. ह्याला चौथा कडा म्हणावं का? प्लीज कमेंट. अरे खूप छान. कसं वाटतंय एक्सप्लोर करून? एकदम एक नंबर. सही आहे एकदम. आम्ही जगाच्या पाठीवर एक जातो, आपलं घर सोडून, आपलं गाव सोडून. पहिलं आधी गाव एक्सप्लोर करा आणि नंतर जग एक्सप्लोर करा, अशी माझी ॲडवाईस आहे नवीन पिढीला. असे तांब्यावाडीचे 3 बेर गिल आलेले आहेत. फक्त बियर दिसले नाही अजून. त्याचा प्रयत्न करतो. रस्ता एक्सप्लोर करतोय नवीन. जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत समजा आम्ही घरी नाही पोहोचलो असेल तर प्लीज ह्या रस्त्याला तांब्यावाडी ग्राम सुरुवातीला सगळी मजा मस्ती, पण जसं जसं आम्ही आत घुसत गेलो तसतशी वाट गायब व्हायला लागली. एका बाजूला मे महिन्याचं जाळणारं ऊन, दुसऱ्या बाजूला काटेरी झुडपं. पाय घसरतायत, काटे ओरबडतायत, तरी आम्ही धुंदीत पुढे चाललोय. मागचा 1 तास झाला आम्ही इथे रस्ता शोधतोय. रस्ता विसरलेलो आहोत आणि या झाडी त्या दिशेला आपला कडा आहे, या दिशेला घर आहे आणि त्या दिशेला आवाज येतो रस्त्यावरती गाड्यांचा. आम्ही त्या दिशेनं जातो आम्ही. रस्ता दिसत नाही. पण इथे आता नवीन संकट आलंय की हा रस्ता पूर्ण जाम आहे. तर आम्ही आता तो जो मगाशी रस्ता दाखवला होता तो कसा तरी क्रॉस करून करवंदाच्या काट्यांच्या पलीकडे मधून आलेलो आहोत. छोटू आमचं वाटाडे आहेत. वाटाडे आहे. बघतोय, ट्राय करतोय अजून कितक्या लवकर बाहेर निघू शकतो. बेस्ट ऑप्शन्स पॉसिबल आम्ही कसं शोधतोय. आता उत्साह मावळलेला आहे आणि भीतीची सावट यायला लागलेली आहे. आणि कधी घरी पोहोचतोय. मनोज उर्फ छोटू रस्ता काढतोय, पम्या काका गोष्टी सांगतोय आणि मी हे सगळं कॅमेऱ्यात पकडतोय. कधी गाड्यांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येतो आणि वाटतं बस रस्ता जवळच आहे. पण पुढे गेल्यावर पुन्हा काटेरी जाळी. एका ठिकाणी तर पूर्ण अडकलोच. चारी बाजूंनी काटे, ना वाट ना दिशा ना पाणी. इथे येऊन आमचं डेड एंड झालेलं आहे. तर पुढे काहीही नाही. आता आम्ही परत मागे जितकं आलो तेवढं सगळं चालून परत 4 कडे उतरून आम्ही घरी जायचा विचार करतो. ॲक्च्युली आपण जवळ आहोत तिथेच्या. मग परत फिरायचं ठरवलं, पण मागे जाण्याची पण हिंमत होत नव्हती. जेवणाच्या टायमापर्यंत आपण इथेच फिरू. परत एकदा आम्ही डिसिजन चेंज केलेलं आहे.
नवीन वाट शोधलेली आहे. नवीन वाट शोधून आम्ही परत रस्ते या दिशेने लागलो. चल प्राणी पण तिच्यावर जात असते ना. आई, ते बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. शेवटी छोटूनं पुन्हा पाण्याकडचा रस्ता पकडला आता आणि आम्हाला तिथून सुरू झाला खरी तिथून एक ॲडव्हेंचर वाट दिसली मूवीवाला जी भाग. पाण्यात आली. आता आम्ही पाण्यातून उत्तेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू. पुढे मध्ये पाणी आहे. तरी पण पप्पू छोटू तिथून काठा काढायला चल ना. पकडता येईल म्हणजे झाडांना. बघू थोडा कशा आलात तुम्ही, दाखवा जरा. या रस्त्याने ओके डायरेक्ट असा स्ट्रेट आहे. ओके. पाणी कमी आहे. किंगफिशर आम्ही घेऊन आलेलो आहोत. बाटली नाही आहे, पक्षी आहे. हा तर किंगफिशरची बाटली समजा आणि संप्रदायाच्या बुवांच्या घरात यांचं नाव खराब होईल. कुठे कुठे हां 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 किंगफिशर दिसलेलं आहे. बघूया आपण झूम करून. झूम करून किंवा थोडं पुढे घे. हां किंगफिशर आम्ही घेऊन आलोय. फक्त तो झाडावर आहे. आम्ही पाण्यात आहोत. आता मला जरा हा जो कड्याचा उगम ह्या पाण्यातून होतो असं आपण म्हणू शकतो. तर मित्रांनो तुम्ही लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. काय काम आहे आपल्याला ना तरी करून टाका. इथे प्रचंड प्रमाणात जांभळं पिकलेली आहेत. हे जांभूळ आहे आणि पिकलेल्या झाडाखाली तिकडे तिथे ढोल वाजवण्यात येतो. पाण्यातून चालणं, घसरत जाणं, उन्हातून थेट थंड पाण्यात उतरल्यावर आलेला तो जीव. पम्या काका तर थेट पाण्यातच बसला. मग आम्ही पण. हे कळतं एवढं चालत आल्यावर. थोडं डुंबलो, थोडं श्वास घेतला आणि पुन्हा एकदा बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. आणि मग लांब पुढे एक वाट दिसली. गुरांची नाही, माणसांची. त्या वाटेनं चालत चालत शेवटी आम्ही एका कच्च्या रस्त्यावर आलो. आणि लक्षात आलं, आणि हा तर कुपरातला रस्ता, अरे लहानपणापासून ओळखीचा, पण आज इतक्या भरकटून सापडलेला. मित्रांनो हा कुठला पॉइंट आहे आपल्या आणि गावचा? अशा प्रकारे सांगा, संपली आमची comment. भटकंती. थोडी वेडी, तुमची एकही कमेंट थोडी धोकादायक, पण भारी. कारण कधी कधी आपल्या घराजवळच अशा जागा लपलेल्या असतात जिथे आपण वर्षानुवर्ष गेलेलो नसतो. बाकी एक गोष्ट मात्र ठरली, पुढच्या वेळेला परत जायचंच, पण यावेळी किमान पाणी तरी जास्त घेऊन. आपण वाट हरवली की जंगलानेच बोलावलं आपण. खडकांच्या मध्ये पाणी, पाण्यामध्ये आपल्या मेन रोड. तीन वेड्यांची भटकंती आणि कॅमेऱ्यात बंद झालेला काळ. काका पुढे इकडून ये, छोटू म्हण हीच वाट. मी कॅमेरा घेऊन मागे आणि पायाखाली घसरणा घाटण. कधी हसणं, कधी धावणं, कधी रंगण ओरडणं. कड्याच्या त्या शांत जागेत आपल्यांचं ऐकणं ऐकणं.
कॅमेऱ्याची आवड आपल्याकडे कॅमेऱ्याची आवड खूप हर्षू जणांना चॅनल आहे. पण केलेलं ना तो ओपन मध्ये हां. हा ना हर्षू